कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी वर्टेक्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा होते। डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा होते। सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सभा ठिकाणाहून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याणच्या वर्टेक्स ग्राउंडमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि ही सभा जी आहे ही डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांची संयुक्त सभा प्रचारासाठी संयुक्त सभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत। आपण पाहू शकता की या सभेसाठी पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे। भला मोठा स्टेज जो आहे स्टेज उभारण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली। 50,000 लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हाचा आणि त्याचप्रमाणे पाऊस जो आहे तो पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे भला मोठा असा मंडप देखील उभारण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त आहे, हा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्णतः कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डॉग स्क्वॉड जो आहे डॉग स्क्वॉड सुद्धा यांच्या मार्फत पूर्ण तपासणी करण्यात येत आहे। सकाळपासूनच नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कार्यकर्ते जे आहेत हे मुंबई उपनगर त्यातून ठाणे जिल्ह्यामधून यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज मोदी जी आहे ही मोदीची ही सभा होणार आहे। नाशिक वरच्या नंतरही कल्याणला नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। त्यामुळे आज नरेंद्र मोदी या सभेमध्ये काय बोलणार आहे, कोणाला लक्ष्य करणार आहे हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन स्वप्नील चिदूरसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।